दार कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं एक वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलंय की देर इज अ पुना मेंटॅलिटी. पुण्यातल्या लोकांचा एक माइंडसेट आहे, ते फुटीरतावादी आहेत. तर आता पुण्यातल्या लोक, आणि पुण्यातले लोक म्हणजे पुण्यातले ब्राह्मण नव्हे, म्हणजे कदाचित ब्राह्मण नेतृत्व असेल त्यांचं, पण एकूण मराठी समाज जो आहे तो असा टोकदार आहे, असं ब्रिटिशांनाही वाटलं, असं दार कमिशनलाही वाटलं. त्यामुळे दार कमिशनने, JVP कमिशनने, दोन्ही कमिशननी महाराष्ट्र द्यायचा नाही असं स्पष्टपणे म्हटलं. राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल जेव्हा आला तेव्हा 14 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश त्यांनी केले. पण गोविंद वल्लभ पंत संसदेमध्ये असं म्हणले की आम्ही एक द्वैभाषिक राज्याचा प्रयोग करून पाहतोय आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र आणि गुजरात ठीक वाटतं. आता हे इतकं ॲबनॉर्मल आहे की मुळात तुम्हाला द्वैभाषिकाचा प्रयोग करायचा तर अख्ख्या भारतातच करायला पाहिजे. महाराष्ट्र आणि गुजरातचे प्रयोगशाळेतले उंदीर म्हणून निवड करण्याची काहीच गरज नव्हती. पण याचं मुख्य कारण मला असं दिसतं की महाराष्ट्राचं जे एकसाचीपण आहे, एकजिन्सीपण आहे, त्या एकजिन्सीपणामध्ये नेहरूंच्या डोक्यातली जी एक वैश्विक कॉस्मोपॉलिटन शहराची कल्पना आहे, ते मुंबई शहर, त्यांना ह्या अशा प्रकारच्या एक भाषिक, एक जिनसी आणि त्यामुळे मागासलेलं राहू शकेल अशा राज्यामध्ये हे शहर अडकेल, असा जो त्यांचा युरोपीय माइंडसेट आहे, त्यांची जी धारणा आहे ती महाराष्ट्राच्या मुळावर आली आणि त्यामुळे इतरांना राज्य मिळाली, आपल्याला नाही मिळालं.